ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील बाजार, वाहेगाव, वाकुळणी तसेच रोशनगाव, धोपटेश्वर यासह आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचलं होतं। याची गांभीर्याने दखल घेत जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावरती जाऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली आहे। यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। शिवाय आगामी काळामध्ये उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। किशोर शिरसाट, C24 तास, जालना। मिळाली आणि जेव्हा व्हिडिओ माझ्या ताबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी टाकले की शेतीमध्ये काल ढगफुटी झाली, अशी बाजार वाहेगावचे काही शेतकऱ्यांनी मला सांगितले आणि मी मग कृषी विभागाला विचारले। 68 मिलीमीटर पाऊस झाला, 65 मिलीमीटरच्या पुढे जर झाला तर आपण अतिवृष्टी धरल्या जाती, हा शासनाचा नियम। त्या प्रमाणात तिथं 68 मिलीमीटर पाऊस झाला। मग मी माननीय कलेक्टर साहेब पांचाळ साहेब यांना बोललो की आपण 1-2 गावाला भेटी दिल्या पाहिजे। शेतकऱ्याचं काय नुकसान झालं, डाळिंब असेल, मोसंबीचा बाग असेल किंवा शेतीमध्ये जमिनी खरडून गेल्या, माती, त्याच्यानंतर विहिरी डुबल्या, आपण तुम्ही बघितलं, आता आम्ही बघितले। आता ह्या ज्या MRJचे विहिरी ब्लॅक सोल म्हणजे काळी माती असल्यामुळं ती ढसळली, पण त्या विहिरीचं पुनर्बांधन झालं पाहिजे। याच्यासाठी शासनानं जसं काल कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काल आदेश केले की जिडं अतिवृष्टी झाली तिडं पाहणी केली पाहिजे। कलेक्टर असेल, पालकमंत्री असेल, काही कारणास्तव आले, आपण पालकमंत्री महोदय ना कलेक्टर साहेबाला आम्हाला सूचना केल्या की तुम्ही 1-2 तालुक्यात जाऊन या, आणि आम्ही हा जिडा आलो। विशेष करून कालच मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिल्यामुळं आज पाहणी करून मी आत्ताही तलाठी साहेबाला विचारलं की ताबडतोब पंचनामे करा, प्राथमिक अहवाल जाऊन द्या, जे काय नुकसान झालं असेल त्याची भरपाई कशी मिळेल। उदाहरणार्थ आता विहिरी एमर्जन्सीचे तरतूद नाही आहे, जे शासनाचे निकष आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे NDRFचे जे निकष आहे त्या निकषात जर बसेल नसतं तर आम्ही स्वतंत्रताही MRJSमधून करता येते का, DPDCमधून काही करता येते का मदत शेतकऱ्याला, ज्या विहिरी येत्या, असं आमचं धोरणात्मक काही होतं का, असं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि जर 65 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस पडला त्याला अतिवृष्टीमध्ये येतो, आणि तो ऑलरेडी कृषी विभागाने 68 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं नुकसान झालं, याच्यात पुढे शंका वाटत। सर मला सांगा, इकडे जर पाहिलं तर वाहेगाव बाजारमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, चारा वाहून गेला आहे, अनेकाच्या विहिरी जमिनी खरडून गेलेल्या आहे। फळबागासाठी वाहेगाव प्रसिद्ध आहे, तिथल्या फळबागाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता शेतकरी मात्र आता सरकारकडे कर्जमाफीची घोषणा करते किंवा मागणी करते, काय वाटतं तुम्हाला? 100% शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे, आम्ही तेच पाहणी केली, आत्ता चाऱ्याचंही झालं आहे। वेळ प्रसंगी सरकार माझ्या ताबाड कष्ट करणारच, कर्जमाफी करणारच आहे, याच्यात पुढे शंका नाही। एक प्रश्न असा आहे की मान्सूनपूर्वक जे पाऊस पडला आहे ते शेतकऱ्यांना पेरण्यासाठी पूरक आहे। आता तसं आहे, हे निसर्ग आहे, ठीक आहे, पाऊस पडला पाहिजे होता, मिरगात पाऊस पडतोच, पण 7 जूनपासून पाऊस पडतो ही सरासरीची, पण
अगोदर पाऊस पडा याचा उपयोग काय होतो आणि आता 2 तारखेहून पाऊस पडले दाखविलेला आहे. बघू काय होतं तर जायचं. हिंदी बोलायचं बोलू नाही तुम्हाला गडबड असेल तालुक्यामध्ये पाझर वायगाव त्याच्यानंतर रोशनगाव वाकुळणी या परिसरामध्ये अतिवृष्टी रात्री 3 ते 5च्या दरम्यान झाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी शेतामध्ये साचणे, फळबागांचं नुकसान आणि काही ठिकाणी जमिनी खरडून जाणे अशा पद्धतीनं तक्रारी आल्या होत्या. सन्माननीय आमदार महोदय कुचेसाहेब यांच्यासोबत सकाळी सर्व अधिकाऱ्यांसोबत या क्षेत्राची पाहणी केली. त्या पद्धतीनं पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत आणि प्राथमिक अहवाल देखील आता मागवला. सर काय सांगायला शेतकऱ्याचे तर अतोनात नुकसान झालेलं आहे. अनेक जागेवरच्या जमिनी जे आहेत वाहून गेल्या, काहीच्या विहिरी देखील बुडून गेलेल्या आहेत. अशा वेळेस शेतकरी जे आहेत आर्थिक संकटात सापडलेले आहेत, तेच प्रशासनातर्फे काय उपाययोजना केल्या जायचे त्यांचा? इकडे बराचसा काळा मातीचा भाग आहे आणि विहिरी ज्या होत्या त्या जूनच्या पावसाच्या अंदाजानुसार चालू होत्या. त्यामुळं विहीर खचलेल्या आहेत. 7-8 ठिकाणी ज्या विहीर सध्या कामामध्ये होत्या बऱ्यापैकी त्याचा कठडा बांधणं बाकी होतं. असे एक विहिरीची आम्ही तपासणी केली आहे आणि ज्या ठिकाणी जमीन खरडून गेल्या आहेत पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी पाणी साचलं आहे त्या पद्धतीने काय उपाययोजना करता येतील ते करतो आहे. आणि शासन निर्णयानुसार जो आपत्तीचा निर्णय आहे नैसर्गिक आपत्तीचा त्यानुसार कारवाई करण्यात येईल. काही जीवितहानी वगैरे काही जिल्हाभरात? जीवितहानी यापूर्वी झालेली आहे. कालच्या घटनेमध्ये कालच्या पावसामध्ये आणखी कोणती रिपोर्टिंग नाही आहे. जनावरांचे हानी आहे घनसावंगी वगैरे त्या भागामध्ये. त्या पद्धतीने त्याचे नुकसान उणे ग्रँट असते त्यामधून देण्यात. नागरिकांना काय आवाहन करणार आहात तुम्ही? नागरिकांसाठी जे विजेच्या बाबतीत यावेळेस आपण पाहतो की मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या 20 दिवसामध्येच मृत्यू झालेले आहेत. 8 ते 9 मृत्यू हे जालना जिल्ह्यामध्ये झाले. मागच्या वर्षभरामध्ये तितके विजेमुळे झाले होते मृत्यू. तर विजेसाठी दामिनी ॲप आहे ते इन्स्टॉल करावं. त्याच पद्धतीनं जेव्हा पावसाचा अंदाज आहे तो ते देखील मंत्रालयाकडून मेसेज येतो आहे. कालसुद्धा दुपारी मेसेज आला होता आपल्या व्हॉट्सॲपवर टॅक्सी. तेव्हा सुरक्षित स्थळी राहावं. जे मोडकळीस आलेले घरं वगैरे असतील त्यांनी देखील पर्यायी व्यवस्था कशी करावी. जर तशी अडचण असेल तर ग्रामपंचायतचा संपर्क साधावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं जेव्हा हे काही पावसाचे अलर्ट येतात काही ठराविक भागामध्ये तेव्हा त्याला लक्ष देऊन त्या पद्धतीनं प्रशासनाला जी सूचना असतील त्याचं पालन करून सहकार्य करावं. आगामी काळात जी नैसर्गिक आपत्ती उद्भवणार आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने सज्ज झाले? आपल्या जिल्ह्यामध्ये जे आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारं सर्व साहित्य आहे त्याची तपासणी केली आणि मागच्या वर्षामध्ये DPDCमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून देखील काही वस्तू आलेल्या आहेत आणि आपण DPDCमधून अत्याधुनिक साहित्य सगळं घेतलेलं आहे. मागच्या वर्षी काही गावांमध्ये विशेषतः अंबड, घनसावंगी, मंठा या परिसरामध्ये काही गावांना पाण्याचा विळखा घातला होता आणि त्या दृष्टीनं सगळं साहित्य आहे त्या पद्धतीचे आपले सर्व कर्मचारी असतील तर त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे. स्विमर्स असतात त्याचंही झालेलं आहे. गोदावरी असेल किंवा इतर ज्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या असतात, पूरप्रवण जी गावं आहेत तर तिथं देखील सर्व आरोग्य असेल, राशन असेल तर त्या सगळ्या दृष्टीनं सर्व नियोजन केलं आहे आणि आपलं जे नियंत्रण कक्ष आहे ते देखील चालू आहे. त्याच पद्धतीनं सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालय राहून त्या पद्धतीनं सर्व गावांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाची तयारी पूर्णपणे झाली. किशोर शिरसाट, C24 तास, जालना. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.